ओके. तर आज आपण CorelDrawचा ओव्हरव्ह्यू बघू, म्हणजे सॉफ्टवेअर कसं आहे, नाही का, टूल्स कुठे असतात, मेनू बार काय असतं, प्रॉपर्टी बार काय असतं, कलर पॅलेट काय असतं, ह्या गोष्टी सगळ्या बघू. सो CorelDraw ओपन कसं करायचं. कधी कधी इथे डेस्कटॉपला असतं, आपल्या डेस्कटॉपवर दिसत नाही आपल्याला, तर इथे विंडोजवर क्लिक करायचं. इथे केल्यानंतर तुम्हाला इथे CorelDrawचा आयकॉन दिसतोय, पण काही वेळेस दिसत नसेल, तुम्ही इकडे सर्च करू शकता. ओके, इथून तुम्ही CorelDraw क्लिक करून ओपन करू शकता. CorelDraw ओपन झाल्यानंतर इथे न्यू डॉक्युमेंट घ्यावं लागेल आपल्याला, किंवा तुम्ही हीच कमांड इथून देऊ शकता, फाईलमधून न्यू डॉक्युमेंट. ओके, मी एकदा एक नवीन डॉक्युमेंट घेतो, त्यानंतर तुम्हाला CorelDrawचं ओव्हरव्ह्यू सांगतो. आता तुम्ही इथे बघू शकता वर CorelDraw 2018 हे CorelDrawचं नाव आहे. ओके, त्यानंतर इकडे बघू शकता फाईल आहे, एडिट आहे, व्ह्यू आहे, लेआउट आहे, ऑब्जेक्ट, इफेक्ट्स, बिटमॅप, टेक्स्ट, टेबल, टूल्स, विंडोज, हेल्प, हे सगळे काय आहे, मेनू बार आहे याच टाईपमध्ये. ओके, त्यानंतर इकडे खाली आहे स्टँडर्ड बार आहे, प्रॉपर्टी बार, आणि त्यानंतर इकडे असतात टूल्स. टूल्स म्हणजे काय, आपण जेव्हा काम करताना आपल्याला कुठली गोष्ट इन्सर्ट करायची असेल, मूव्ह करायची असेल, झूम करायची असेल, झूम आउट करायची असेल, लाईन घ्यायची असेल, त्यासाठी सगळं काय आपण इथून घेऊ शकतो. ओके, सगळ्यात अगोदरचा आहे तो पिक टूल आहे. पिक टूलचं काम काय आहे, कुठला ऑब्जेक्ट सिलेक्ट करणे आणि या जागेवरून त्या जागेवर मूव्ह करणे. त्यानंतर आहे सेप टूल. ओके, सेप टूल आहे. त्यानंतर आहे झूम टूल आहे. पण झूम टूलने काय होते, झूम आणि झूम आउट या दोन गोष्टी होतात. एक वेळेस क्लिक केलं की झूम होतं आणि परत केलं की थोडं तसं नाही. क्लिक केलं की इथं झूम होते, बरोबर. आता इथे झूम का होतं, तुम्ही इकडे प्रॉपर्टी बारमध्ये बघू शकता, कुठल्याही टूलवर क्लिक केल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी बार चेंज होतो, आणि इथून मायनसवर क्लिक केल्यावर मायनस होतं ते. त्यानंतर इथेच प्रॉपर्टी बारमध्ये या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता आपण पेजवर एवढं झूम आहोत. ओके, इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेजचा जो एरिया आहे तो पूर्ण पेज इथे दिसतो, नाही का. तुम्ही पेजमध्ये कुठेही गेला तिकडं तुम्हाला माहीत नाही ना, तुम्हाला डायरेक्ट पेजवर जायचं. सो तुम्ही इथे क्लिक करून पेजवर येऊ शकता. त्यानंतर हे जे आहे पेजची जेवढी विड्थ आहे, तर इकडे विड्थ दिसते, इथून इथेपर्यंत पूर्ण विड्थपर्यंत यानं झूम केलं हे, आणि इथे जर क्लिक केलं तर पूर्ण हाईट तेवढी पेजची दिसेल बघा. त्यानंतर हा लाईन टूल आहे. लाईन टूलचा उपयोग काय असतं, आपल्याला लाईन घ्यायची असते डॉक्युमेंटमध्ये, किंवा आपण नाही का डिवाईड करतो काही गोष्टी, त्यासाठी लाईनमध्ये डिवाईड करतो. हां, तर ती लाईन कशी घ्यायची, इथं लाईनचे पण खूप सारे प्रकार आहेत. जसं की फ्री हँडने काय होते, तुम्ही कशी लाईन ड्रॉ करू शकता. ओके, जशी पाहिजे तशी. त्यानंतर आहे 2 पॉईंट लाईन. इथे क्लिक केला आणि ड्रॅग करून इकडे सोडलं, म्हणजे 2 पॉईंट लाईन झाली. त्यानंतरची लाईन आहे हे पेन टूल बघून. पेन टूलने काय होते, आता तुम्हाला कुठलाही शेप पण ड्रॉ करू शकता किंवा लाईन पण करू शकता. आता बघा, इथे आपण एक लाईन घेऊ, इथे क्लिक केलं, मी इकडे गेलो आणि इथे क्लिक केलं, तुमची इथेपर्यंत लाईन झाली. हा अजून एंड नाही झाला, तुम्हाला कीबोर्डवर एंटर प्रेस केल्यानंतरच हा एंड होईल. ओके, इथे प्रेस केला, तुमची लाईन क्रिएट झाली आणि तुमची कमांड इथे एंड झाली. ओके, पण या पेन टूलने अजून काय होतं, इथे क्लिक केलं तुम्ही, इकडे पुढे जाऊन इथे क्लिक केलं, तिला आपण परत वापस घेऊपर्यंत ती बंद नाही होत. जोपर्यंत एंटर नाही करत किंवा कुठल्याही पॉईंटला शेवटी नाही, इथं नाही का जॉईन नाही करत, तोपर्यंत नाही होत. आता बघा, इथे क्लिक केलं, अजून इकडे क्लिक केलं, अजून इकडे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, परत इथे क्लिक केलं. बघितलं तुम्ही, स्टार्टिंगच्या पॉईंटला आपण गेल्यानंतर तिथे एंड झाली. या पेन टूलने काय करू शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारचा सेट क्रिएट करू शकता. आपण कोणती डिझाईन पूर्ण शेवट आणि होऊ शकते. हां, पूर्ण शेवट. समजा तुम्हाला स्टार पाहिजे, आपण एक बेसिकचा स्टार याने ड्रॅग करू. आता इथून मी स्टार्ट केला, इकडे गेलो, इथे आलो, इथे गेलो, इथे गेलो, इथे गेलो, परत इकडे आलो, आणि परत हा पॉईंट आपला स्टार्टिंगचा होता तो एंड केला. झाला क्रिएट स्टार. किंवा आपल्याला चौकोन क्रिएट करायचा, चौकोन तर खाली आहे, इथून घेऊ शकतो. सुरुवात केली त्यापाशी नेलं त्यावेळेस एंड होतो. किंवा तुम्ही असा गेला, इथेच तुम्हाला एंड पाहिजे असेल तर कीबोर्डवर एंटर प्रेस केलं तरी एंड होतो. झाला एंड. आणि मग ती परत त्या
त्याच्यावर नेऊन क्लिक केलं तरच ती बंद होणार. हां, स्टार्टिंग पॉईंटला जर तुम्ही इथून असा गेला तर डायरेक्ट इथं स्टार्टिंग पॉईंटला आला बंद होणार. एकतर तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला या किंवा कीबोर्डवर एंटर प्रेस करा. तुम्हाला लाईनच पाहिजे, सरळ लाईन पाहिजे. सरळ लाईनला काय तुम्हाला कीबोर्डवर शिफ्ट की प्रेस करून धरावे लागेल, नाही तर काय होईल ते कोणीकडे अशी जाईल ना. तर शिफ्ट की जर प्रेस केली तर बघा सरळ जातं है ना. बघा माझं माऊस वरती आहे, इथे आहे, पण लाईन तुमची सरळ होते. का होती? कारण तुम्ही कीबोर्डवर शिफ्ट की प्रेस केली. हे झाले लाईनचे काय प्रकार. आपण थोडंसं वरती ड्रॅग करू. हे बघा तुम्हाला जसं की म्हणलो पिक टूल आपल्याला प्रत्येक वेळेस लागतं. आता मला हे सगळं ड्रॅग करून वरती घ्यायचं, तर मला पिक टूल परत घ्यावं लागतं. आणि हे बघा एवढं सिलेक्ट करायचं एवढ्या सगळ्या गोष्टी, तर मी इथून ड्रॅग करून जेवढ्या मला पाहिजे तेवढ्या माझ्या सिलेक्शन एरियात घेतो. ओके, सगळ्या सिलेक्ट झाल्या. जर मी इथून ड्रॅग करून एवढंच जर केलं असतं तर माझी कुठल्या गोष्टी सिलेक्ट झाल्या असत्या? एकच लाईन आली असते. बरोबर, बघा एकच लाईन सिलेक्ट झाली. मला या 2 पाहिजे, सो मी इथून ड्रॅग करून 2 लाईन घेतो. मला या 3 गोष्टी पाहिजे, सो मी 3 गोष्टीपर्यंत घेतो. आता तुम्ही बघू शकता ही लाईन पण वरती एक आली, ती होईल का सिलेक्ट? नाही होणार, कारण ती पूर्ण नाही आली. पण हा ऑब्जेक्ट पूर्ण आलेला आहे, तो येईल नाही का. गेल्यावरती त्याने डुप्लिकेट होऊ शकते ना. कशी? त्याने डुप्लिकेट होतं की खाल्लं बंदच होतं, डायरेक्ट उचलून वरी ठेवतो. डायरेक्ट वरती घेऊ शकतो. हा काय मूव्ह करण्यासाठी. आणि तुम्हाला डुप्लिकेट करायचं असेल तरी होतं. डुप्लिकेट करण्यासाठी बरेचसे शॉर्टकट आहेत, ते आपण नंतर बघू, किंवा तुम्हाला आत्ता पाहिजे असेल तर सांगू शकतो. पण ते कसं होईल, हेवी होईल. हां, आता त्यानंतर बघा हा आहे आर्टिस्टिक टूल, म्हणजे आर्टिस्टिक मीडिया टूल. ह्याने कसं आपण ब्रशसारखं आहे. हे बघा आता इथं बॅडगी मिरची पावडर म्हणजे मी ड्रॅग केलं तर तो आला. मला हे वेगळ्या शेपमध्ये पाहिजे, असं पाहिजे तसं येतो, किंवा असं पाहिजे नाही का. म्हणजे जसं पाहिजे त्या शेपमध्ये तो क्रिएट होतो. हा मी काय केलेला आहे, ऑलरेडी ब्रश क्रिएट केलेला आहे बॅडगी मिरची पावडरला. तुम्ही तुमच्या नावाला पण क्रिएट करू शकता. ओके, याला सरळ केलं सरळ येतो, राऊंडमध्ये पाहिजे असं राऊंडमध्ये येतो. म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही आपण जसं करेल तसं नाही का. एखाद्या डिझाईनमध्ये तुम्हाला असं पाण्याची लहर कशी असते त्या टाईपमध्ये हव्यामध्ये, तर त्या टाईपमध्ये तुम्ही ब्रश टूल करून कुठल्याही टेक्स्टचा ब्रश करू शकता नाही का. ह्यामध्ये आणखी ऑलरेडी बॅडगी मिरची पावडर आहे. अजून काय आता तरी एकच ब्रश केलेला आहे. इथून तुम्ही आर्टिस्टिक टूल हे चेंज करून नाही का एक्सपेरिमेंट करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा. कॅलिग्राफ सपोज हा घेतला असं सेप क्रिएट होतो नाही का. अजून वेगवेगळे आहेत याच्यात. तुम्हाला डिझाईनमध्ये काही वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. सो आता मी हे डिलीट करतो. आता मी काय केलं, सगळं सिलेक्ट केलं ड्रॅग करून, म्हणजे माझ्या ड्रॅग करताना एरियामध्ये सगळं येऊ दिलं आणि नंतर कीबोर्डवर डिलीट प्रेस करतो. ओके, डिलीट प्रेस केलं सगळं निघून जाईल. आता मला फक्त पेजवर यायचं, तर मी झूम करून तर येऊ शकतो, पण डायरेक्ट यायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकता स्टँडर्ड बारमध्ये 25% आहे. इथे 2 पेज जर केलं आला पेजचा एरिया, म्हणजे तुम्ही पेजला कुठे असू द्या 2 पेज केल्यानंतर ते बरोबर पेज तेवढं झूम करेल. ओके, आणि आपण ज्याच्यावर क्लिक केलो त्यामध्येच हे ऑप्शन येऊ शकतात, म्हणजे त्याच्याच येऊ शकतात. हां, हा जो प्रॉपर्टी बार जो आहे, प्रॉपर्टी बार ज्या टूलवर क्लिक कराल त्याच्याशी रिलेटेड सगळे ऑप्शन तिथं ऑन होतील. ओके, आता आपण त्यानंतर हा चौकोन बघू. रेक्टँगल टूल. रेक्टँगल टूल तुम्ही घेतला हा. आता बघा जेव्हा मी रेक्टँगल ड्रॅग करेल तुम्ही बघू शकता इथं रेक्टँगलबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आली. जसं की तुम्ही इथं बघू शकता हाईट आणि विड्थ. आता आपण एखादं डिझाईन करतोय, व्हिजिटिंग कार्ड करतोय किंवा इन्व्हिटेशन कार्ड करतो, क्लायंटने आपल्याला सांगितलं मला इन्व्हिटेशन कार्डची साईज 3 इंच बाय 5 इंच पाहिजे, तर तुम्ही रेक्टँगल तर घेतला, मग याची साईज पण तशी चेंज करावं लागेल. 3 इंच विड्थ सांगितली त्यांनी, तर इथे इंच सांगितले, मग आता तर इथे MM मध्ये आहे. मग तुम्ही हे युनिट कसं चेंज करू शकता, तर हे युनिट इंचमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, इथे साईडला क्लिक करायचं, म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट सिलेक्ट न ठेवता पेजच्या साईडला क्लिक करायचं. साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपर्टी बार चेंज झालेला दिसेल. ओके, आणि चेंज झालेल्या प्रॉपर्टी बारवर इथे MM दिसतंय, तर तुम्हाला कशात पाहिजे इंचेसमध्ये,
तर इथे ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला सगळ्या मेजरमेंटच्या हे दिसतील, जसं की इंचेस झालं, मिलीमीटर झालं, पिक्सल पॉईंट झालं, पिक्सल झालं, नाही का, फीट झालं. तर आपल्याला इंचेसमध्ये पाहिजे आता. सो इंचेस सिलेक्ट करा, रेक्टँगल सिलेक्ट करा आणि त्याची साईज आता तुम्ही इथून चेंज करू शकता, कारण सिलेक्ट केल्यानंतर तुमचा प्रॉपर्टी बार चेंज होतो, जो की रेक्टँगलसाठी ज्या ज्या प्रॉपर्टीज पाहिजे त्या इथे ऑन होतात. सो आता आपण इथे काय करणार आहोत, विड्थ किती घेणार आहोत, 3. सो टाईप 3 आणि कीबोर्डवर टॅब प्रेस जर केला तुम्ही तर ॲटोमॅटिक ते जम्प होईल इथे हाईटला, किंवा तुम्ही माऊस कर्सरने पण इथे जाऊ शकता. आणि इथून तुम्ही जर कीबोर्डवर बघा, मी टॅब प्रेस करतो, टॅब प्रेस केला तो पुढच्या ह्याच्यात गेला आणि इथं आपल्याला पाहिजे 5 घेतलं. त्यानंतर कीबोर्डवर एंटर प्रेस करा. ओके, आता काय झालं, आपण इथे तर 3 घेतलं आणि इकडे 5 घेतलं. जेव्हा इथे 5 घेतलं त्यानंतर इकडे 8 झालं. आपल्याला जे की पाहिजे होतं 3. 8 का झालं ते पण सांगतो. इथे लॉक आहे, लॉक असल्यामुळे काय झालं, जेव्हा आपण इथं 5 केलं का इथे ऑटोमॅटिक त्यांनी वाढवलं. सो हे अनलॉक केलं तर तुम्ही इथे 3 जर केलं तर खालचं चेंज होणार नाही, खालचं 5च राहील. ओके, पण जर हे लॉक असेल आणि तुम्ही जर इथं 3 केलं तर आता ऑटोमॅटिक तुम्ही बघू शकता खालची जी हाईट आहे ती ऑटोमॅटिक चेंज झाली. ओके, ते लॉक न ठेवता तुम्ही दोन्ही गोष्टी चेंज करू शकता. आणि परफॉर्मेशनमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला लॉक ठेवावं लागेल. सो इथे आपण लॉक काढू आता आणि इथे 5 करू. हाईट 5 थोडी जास्त वाटते, आपण 4 घेऊ. ओके, हा एक आपला रेक्टँगल झाला, त्याला आपण नाही का इथून विड्थ दिली आणि इथून हाईट दिली. ओके, ह्या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा एक ऑप्शन आहे जो की आपल्याला कशासाठी असतो, अँगल रोटेट करण्यासाठी. ओके, त्याला म्हणतात अँगल ऑफ रोटेशन. ओके, या ऑप्शन. सो तो कशासाठी असतो, जर तुम्ही हे जर मेजरमेंट चेंज केलं तर तुम्हाला कळेल. मी ते XYZ नंबर टाकतो, 10 नंबर टाकतो, काय झालं, तो थोडासा टिल्ट झाला, फिरला, बरोबर. म्हणजे तुम्हाला या आयकॉनवरून कळेल की हा फिरवण्यासाठी आहे, म्हणजे नाही का इथून आपल्याला क्रॉस करायचं असेल तर क्रॉस करू शकतो, म्हणजे त्रिकोणी करू शकतो. हां, म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही इथून फिरू शकता. आणि दुसरा एक ऑप्शन आहे, जर तुम्ही इथे सेंटरला जर क्लिक केलं, इथे चेंज झाले बघा याचे कॉर्नर, परत क्लिक केल्यानंतर डॉट आले. ओके, परत क्लिक केल्यानंतर राऊंड झाले. मग या ऑप्शनने काय करू शकता, तुम्ही इथून असं डायरेक्ट फिरू शकता. बघा वरती नंबर चेंज होतोय चेंज. ओके, पण हे न करता तुम्ही डायरेक्ट इथे पण नंबर टाकून तुम्ही समजा 90 डिग्री अँगल जर चेंज केला तर हे आडवं होईल, बरोबर. इथे आपण 90 टाईप करू आणि एंटर करू, झालं आडवं. ओके, किंवा 45 जर केलं तर तो असा होईल, जसं की आता तुम्हाला इथे सांगितलं. ओके, आता हे दोन ऑप्शन तुम्हाला आत्ता कळणार नाहीत, तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला या सेपला आपण थोडंसं एडिट करू. एडिट इन द सेन्स मी इथे पेन टूलने असा सेप क्रिएट करतो. ओके, पेन टूलने हा सेप क्रिएट होऊ शकतो, तुम्हाला सांगितलं. इथून पॉईंट स्टार्ट केला. ओके, आता काय करतो, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो जो आत्ता क्रिएट केला आणि त्यानंतर कीबोर्डवर शिफ्ट की प्रेस करून सेकंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. ओके, आता हे 2 सिलेक्ट केल्यानंतर याची प्रॉपर्टी ऑन झाली, बरोबर. हां, तर आता इथे काही ऑप्शन्स आहेत. सो मी इथे सेकंड नंबरचा ऑप्शन ट्रिम हा सिलेक्ट करतो. हा मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणारच, पण आत्ता आपल्याला तो नाही का फ्लिपचं समजून घेण्यासाठी इथे फक्त एवढाच सांगतो. ट्रिमवर क्लिक केलं तर काय झालं, हा जो नवीन क्रिएट केलेला ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टनी या ऑब्जेक्टमधून तेवढा पार्ट मायनस केला, दिसतोय, मायनस केला है ना. आता हा सिलेक्ट असताना तुम्हाला इथे मी हे सांगत होतो ऑप्शन, नाही का. तर याने काय होतं बघा, हे आहे हॉरिझॉन्टल मिरर. ओके, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं. हे बघा काय होतंय, कळलं, व्हर्टिकल मिरर म्हणजे काय होतं, अजून एक मी जर डुप्लिकेट केला इकडं आणि याला जर असं मिरर केलं तर बघा काय झाला, वेगळ्या शेप्स क्रिएट झाला, म्हणजे वेगवेगळे शेप्स क्रिएट करण्यासाठी. ओके, याला जर मी इथं असं मिरर केलं तर बघा है ना,
म्हणजे व्हर्टिकल मिरर आणि हॉरिझॉन्टल मिरर हे दोन ऑप्शन आहेत. ओके, तर आता आपण कंट्रोल झेड करू. कॉपी कशी केली त्याला? अच्छा, कॉपी कशी केली ते सांग. ओके, आता परत आपण पहिल्या चौकोनावर आलो. कॉपी कशी केली? आता बघा, हा ऑब्जेक्ट आहे, पिक टूल सिलेक्ट आहे, याच्यावर गेलो मी, कंट्रोल दाबून धरलं कीबोर्डवर, ड्रॅग केलं. ओके, आता ड्रॅग केलं, माऊस सोडला नाही अजून, मी रिलीज केलं नाही. ओके, लेफ्ट क्लिक रिलीज नाही केलं. रिलीज करण्याआधी मी राईट क्लिक केलं. इकडे बघा माझ्या बोटावर राईट क्लिक केलं आणि नंतर लेफ्ट क्लिक सोडलं. काय झालं तिथे? झालं ना कॉपी. पण जर तुम्ही असं ड्रॅग केलं असतं आणि हे माऊस वगैरे काहीच नाही, म्हणजे राईट क्लिक करायच्या आधीच जर सोडलं असतं तर कॉपी झालं का? नाही झालं. ओके, हां, पण हे इथे मी ड्रॅग केलं आणि राईट क्लिक केलं आणि नंतर सोडलं तर कॉपी झालं. ओके, क्रॉप करून दाखवलं. ओके, आता इथे पुढे अजून काही ऑप्शन्स आहेत, जसं की हा पहिला ऑप्शन आहे राऊंड कॉर्नर. हां, तो डायरेक्ट अप्लाय नाही होत. हा सिलेक्ट आहे, राऊंड कॉर्नर घेतल्यानंतर इकडे सेफ टूलला जायचं. ओके, सेफ टूलला गेलात तुम्ही, त्यानंतर या कॉर्नरला, या सेफ टूलला गेला, या कॉर्नरला जर तुम्ही ड्रॅग केलं तर काय होतं? राऊंड कॉर्नर येतं. बरोबर, म्हणजे एकच पाहिजे असेल तर एकच कॉर्नर पाहिजे. हां, ते पण आहे. गुड क्वेश्चन, असे क्वेश्चन पडले पाहिजे. ओके, आता बघा, एकाच साईडला पाहिजे तुमचा क्वेश्चन जो होता. याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा सिलेक्ट झाला, ब्लॅक दिसतोय, आणि बाकीचे डिसिलेक्ट झाले जे की व्हाईट आहेत. बरोबर, आता जो सिलेक्ट आहे तेवढाच होणार, त्याच्यावर क्लिक करायचं. हां, क्लिक करायचं, म्हणजे जो पाहिजे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं. आता बघा, चारही सिलेक्ट आहे, मला हाच पाहिजे तर इथे क्लिक करायचं. ओके, पण तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की आता एक तर झाला, मला वरचे दोन पाहिजे. बरोबर ना? हां, शिफ्ट की प्रेस करा, जेवढे पाहिजे तेवढे घ्या. मी हे दोन घेतले, दोनच होते. आता तुम्ही इथे बघू शकता, हे पेन दिसते तुम्हाला, त्याच्या समोर काहीतरी इथे 0.567 समथिंग दिसते. हे काय आहे? हे काय आहे? हा जो रेक्टँगल आहे त्याच्या आउटलाईनची साईज आहे, कमी जास्त करू शकता. बघा, मी इथे 10 करतो, जाड झाली, कमी करतो, कमी झाली. म्हणजे तुम्हाला आता ही क्लिअर झाली कॉन्सेप्ट की रेक्टँगलला प्रॉपर्टीज कशा अप्लाय करायच्या. तर आता सर्कल कुठून घ्यायचा? तर त्या रेक्टँगलच्याच खाली सर्कल आहे, सो तुम्ही इथून सर्कल घेऊ शकता. इथे मी सर्कल घेतो. ओके, आता तुम्ही बघू शकता, हा सर्कल घेताना, आता सर्कलची इथे प्रॉपर्टी बार ऑन झाला आहे. ओके, पण सर्कल घेताना काय झालं? हा सर्कल एकदम ॲक्युरेट नाही आला, म्हणजे हाईट आणि विड्थ नाही, याची हाईट कमी झाली, विड्थ जास्त झाली. बरोबर, जे की तुम्ही इथंही चेक करू शकता. ओके, हाईट आणि विड्थ, पण तुम्ही सिमिलर इथून करू शकता. समजा मला एक पाहिजे हाईट, विड्थ, आणि एक हाईट पाहिजे. आता परफेक्ट तो सर्कल झाला. पण ड्रॅग करतानाच तुम्हाला जर सर्कल पाहिजे असेल, कीबोर्डवर कंट्रोल की प्रेस करून ठेवा आणि ड्रॅग करा. बघा, सर्कलच येतोय, हाईट आणि विड्थ सेम येते. आता आपण सर्कलची प्रॉपर्टीज बघू. आता सर्कलमध्ये आहोत, पिक टूलवर येऊन सर्कल सिलेक्ट करू. ओके, आता इथे सर्कलची प्रॉपर्टी बघू. इथून आपण हाईट आणि विड्थचे चेंज करू शकतो. त्यानंतर आता मी जर इथं विड्थ चेंज केली, 3 केली, तर हाईट माझी चेंज झाली का? नाही. म्हणजे अनलॉक आहे ना. हां, हे कशामुळे? अनलॉक असल्यामुळे. हे जर लॉक जर ठेवलं असतं, मी इथं 2 केलं तर हाईट ॲटोमॅटिक 2 झाली असती. हो, इथे मी एंटर करतो, ॲटोमॅटिक हाईट 2 झाली. ओके, म्हणजे लॉक असल्यावर काय होतं हे तुम्हाला आता इथून कळून गेलं. ओके, म्हणजे हे कळालं. हा पण ऑप्शन तुम्हाला तिथे पहिलाच समजलेला आहे. सेम इकडे पण कळालेलं आहे. आता सर्कलमध्ये ॲडिशन काय आहे हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता. आता इथे जर क्लिक केलं तर काय होईल ते वरतीच आपल्याला कळून येतं, नाही का? जसा हा सेप दिसेल तसा सेप येतो. आता तुम्ही बघता इथं तर हे वरच्या साईडला आहे आणि इकडे हे खालच्या साईडला आहे. हे तुम्ही कुठेही फिरू शकता. आता हे फिरवायचं कसं? इथून तुम्ही याचं चेंज करू शकता. ते सांगितलं सगळं, म्हणजे आपण डायरेक्ट पण करू शकतो ना. मग आपण टाकू शकतो नंबर. हां, डायरेक्ट नंबर पण टाकू शकता तुम्ही. समजा मी इथं 30 टाकला. आता बघा, इथे कसा हा जॉईंट आहे, ही जी लाईन आहे ती जॉईंट आहे, पण आपल्याला हा ऑप्शन काय दाखवतो? हा जॉईंट काढून टाकतो तो मधला. आउटलाईन तुम्ही तिथे बघितली तशी कमी जास्त करू शकता. पेन्सिलपासून कमी जास्त करू शकतो. आता यालाच मी कॉपी पेस्ट करतो,
आणि इथे फुल सर्कल घेतो बघा. आता कधी कधी म्हणजे तुम्हाला आता इथं कळून येईल, हा मी जो अर्धा घेतलेला आहे इथे काय केलं मी, एक फुल सर्कल घेतला आणि एक हाफ सर्कल, याचा कलर वेगळा करतो. असं तुम्ही कुठेतरी डिझाईन मध्ये बघितलं असेल. कॉपी केली, पण आधी जर पूर्ण आपण राऊंड गोल घेतला आणि त्यावेळेस अर्धा अर्धा कलर कसा टाकायचा, म्हणजे थोडे थोडे कलर कसे टाकू शकतो आपण त्यावेळेस. आता आपण पूर्ण राऊंड गोल घेतला, तुम्हाला थोडा कलर टाकायचा, तर याला तुम्हाला डुप्लिकेट करावं लागेल, कॉपी आणि पेस्ट. आता या डुप्लिकेट केलेल्याला प्रॉपर्टी द्यावं लागेल इथून, दिलं. आणि हा याच्यावर हा जो आहे दोन्ही सिलेक्ट करून सी आणि ई, म्हणजे हा याच्यावर ओव्हरलॅप झाला. ओव्हरलॅप झालेल्याला सिलेक्ट करायचं आणि जो कलर पाहिजे तो राईट क्लिकने आउटलाईन. म्हणजे आता तुम्हाला काय, इथे खाली एक आहे सर्कल आणि वरती एक आहे, बरोबर. वरच्याला आपण काय केली, ही प्रॉपर्टी अप्लाय केली. ओके. आणि आपल्याला याच्यात जर 4 कलर द्यायचे असतील तर ती त्याला आपण प्रॉपर्टी अप्लाय कमी करू शकतो ना, आणखी म्हणजे कमी करून 4 वेळा डुप्लिकेट करू शकतो. म्हणजे याला समजा तुम्ही केलं 100, ओके. आता हा 100ला एवढा झाला, आता तुम्हाला इकडे वेगळा पाहिजे तर त्यालाच कॉपी, तर यालाच कॉपी पेस्ट करा. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे 100, ओके. ओके, तर याचा आपण 200 करू. 200ला इकडे आला, याचा कलर आपण थोडा वेगळा घेऊ, हा घेऊ. ओके, हा घेतला. आता काय झालं, इथं आपला रेड होता, इथे रेड होता आणि हा आपला येल्लो आहे, येल्लो पण त्याच्या वर आहे, तर हा इकडे कमी करायचा. ओके, तर तुम्ही ह्या सेट टूलने कमी करू शकता. आता हा दुसरा झाला, आता तिसरा इकडे, यालाच कॉपी पेस्ट केला. बरं, खाली एक आहे आणि वरती एक आहे. ओके, त्याला सेट टूलने काय करा, हा पॉईंट जेवढा पाहिजे तेवढा इकडे वाढवा आणि हा पॉईंट कमी करा, इथेपर्यंत पाहिजे. ओके, आणि याचा कलर घेऊ आता ग्रीन. आले 1 2 3, चौथा पाहिजे, अजून कॉपी पेस्ट करा, सेट टूलनी चेंज करा. त्यानंतर आहे हा पॉलिगॉन टूल. याने काय येतो, जो दिसतो तो सग क्रिएट होणार, बरोबर ना. आता हा मी क्रिएट केला इथे सेट, पण आता काय झालं, इथे याला कोण किती आहेत, 1 2 3 4 5 आपल्याला चेंज करायचे. आपण पॉलिगॉन सेप घेतला, बरोबर. आता याच्यामध्ये हा सेप घेतल्यानंतर इथे काय होणार, त्याची प्रॉपर्टी होणार, बरोबर ना. मग आता याच्याशी रिलेटेड आता मला इथे याचे कोण वाढवायचे, आता किती आहेत, 5 आहेत. मग तुम्ही इथं बघू शकता कोण. ओके, 5च्या ऐवजी 6 करू शकता. त्यानंतर इथे ए दिसतो, ए म्हणजे काय आहे, टेक्स्ट टूल आहे हा, जे की काही सॉफ्टवेअरमध्ये टी असतो, आपल्या इथे कोरोलॉमध्ये ए आहे. ओके, हा टूल घेतल्यानंतर तुम्ही इथे क्लिक करून टायपिंग करू शकता, जसं की डिझाईन सम्राट. आपण हा एक वर्ड आपल्या कंपनीचं नाव टाईप केलं, तर डिझाईन सम्राट काय करतात, कम्प्युटर ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेतात. कम्प्युटर ग्राफिक डिझाईन क्लासेस. अजून काय करतात, ग्राफिक डिझायनिंग पण करतात ते कंपन्यांसाठी. ते टाईप करू शकतो आपण, त्यामध्ये लहान मोठं पण करू शकतो तसं. ओके, हे तुम्ही टायपिंग करू शकता इथून. आता मी काय केलं होतं, इथे क्लिक करून डायरेक्ट पेजवर क्लिक केला आणि टायपिंग करायला सुरुवात केली. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपला खूप सारा टेक्स्ट असतो, पॅरेग्राफमध्ये घ्यायचा असतो. सो तुम्ही इथे एवर क्लिक करा, इथे क्लिक करून ड्रॅग करा. क्लिक करून ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला इथे एक नाही का डॉटेड लाईन दिसेल स्क्वेअर. ओके, आता तुम्ही याच्यात जर टाईप केलं तर काय होईल ते बघा. आता मी इथे टायपिंगला सुरुवात करतो. तुम्ही बघू शकता याच्या पुढे गेल्यानंतर त्याने काय केलं, ऑटोमॅटिक खालच्या लाईनला घेतलं. ओके, म्हणजे कळलं का तुम्हाला, हे पॅरेग्राफ याच्या आतमध्येच सगळं टाईप होणार. ते
ते बाहेर नाही येणार. ते बाहेर आपण नाही. कुठं पण घेऊ शकतो, म्हणजे कटोपर्यंत घेऊ शकतो आपण, हा. जेवढं लिहायचे तेवढं. हा जेवढं. आता हे घेतल्यानंतर आणखी एक फायदा काय, तुम्हाला जर याची विड्थ कमी करायची असेल ते ऑटोमॅटिक ॲडजस्ट करते. ओके, पण याच्यामध्ये तसं नाही. तुम्ही विड्थ कमी केली तर बघा हे काय होते, बारीक होते. इथे तसं नाही है ना. म्हणजे पॅरेग्राफचं आणि हे जे नॉर्मल आहे याला म्हणतात आर्टिस्टिक टेक्स्ट. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळतो. याने साईज वगैरे वाढते, याने काय होतं. तर आपण काय केलं म्हणजे तुम्हाला कळालं बेसिकली हे जे आहे आर्टिस्टिक टेक्स्ट ते कसं ते तुम्हाला इथून एक्सप्लेन करतो ना. इथे जर आपण राईट क्लिक केलं, इथे बघ कन्वर्ट टू पॅराग्राफ टेक्स्टचा ऑप्शन आहे. ओके, का आहे कारण हे आर्टिस्टिक टेक्स्ट. जर मी इथे क्लिक केलं कन्वर्ट टू पॅराग्राफ टेक्स्ट तर तो ऑटोमॅटिक पॅराग्राफमध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर आपण हा टूल बघू, ड्रॉप शॅडो टूल. ओके, ड्रॉप शॅडो टूलचा उपयोग सांगतो मी तुम्हाला काय आहे. त्यासाठी आपण काय करू, अगोदर एक रेक्टँगल घेऊ, याला एखादा कलर फिल करू. माझा फेवरेट कलर समजा हा घेतला सपोज आपण. हा कलर घेतला. आता याला आउटलाईन आहे, दिसते तुम्हाला आउटलाईन ब्लॅक कलरची. आउटलाईनचा कलर चेंज करायचा म्हणला तर इथून कसं करणार, कलरवर क्लिक केल्यावर तर कलर चेंज होणार. पण कलरवर राईट क्लिक केलं, काय केलं, कलरवर राईट क्लिक केलं तर आउटलाईनचा कलर चेंज होणार. बघू शकता तुम्ही इथे मी राईट क्लिक करतो, आउटलाईनचा कलर चेंज झाला. आणि क्लिक केलं तर सेपचा कलर चेंज होतो. आता मी जसं की सांगितलं इथे पहिला टूल आपला ड्रॉप शॅडो टूल. हा टूल घेतला. आता टूल घेतल्यानंतर ऑब्विसली त्याची प्रॉपर्टीज इथे दिसतात ठीक आहे. हे अप्लाय करा, बस शॅडो आली शॅडो. ओके, आता शॅडोमध्ये बघू शकता तुम्ही, इथून तुम्हाला कळेल कुठल्या इकडे खालच्या साईडला शॅडो येईल, इकडे या साईडला येईल. इथून तुम्ही चेंज करू शकता, इकडे अशी शॅडो येईल. हा इथे दिसून येतं. इथे बघा असं ब्लर झालेली आहे आणि आजूबाजूला आहे. तुम्हाला ज्या टाईपची शॅडो पाहिजे, जशी पाहिजे तशी तुम्ही इथून अप्लाय करू शकता. सपोज मी ही अप्लाय केली, आपण ग्लो अप्लाय करू, स्मॉल ग्लो अप्लाय केली. त्यानंतर इथून त्याचं पर्सेंटेज कमी जास्त करू शकता. हे जर कमी केलं तर लाईट झाली, जास्त केलं तर जास्त झाली. ओके, इथून सेव्ह. ओके, स्प्रेड होत जाते आणि जवळ घेतलं तर जवळ येते. ओके, इथून काय करू शकतो, कलर चेंज करू शकतो. डार्क कलर घेऊ, डार्क आली किंवा मला वेगळ्या कलरची शॅडो पाहिजे, लाल कलरची पाहिजे. सो इथून वरती ड्रॅग करा, लाल कलरची घ्या. कलर म्हणजे इथून तुम्ही कलर चेंज करू शकता, इथून त्याचा सेप ग्रेड चेंज करू शकता, इथून ओपॅसिटी कमी जास्त करू शकता. इथेपर्यंत कळालं. ओके, आता इथे हे त्याचे काही टाईप्स आहेत. हे नॉर्मल आहे, ऑड केलं तर इथे वेगळ्या प्रकारचं दिसतं बघा, दिसत नाही. सबस्ट्रॅक्ट केलं तर खूप डार्क दिसेल एखादी. म्हणजे हे तुम्ही ट्राय आउट करा. ओके, त्याच्या पुढं आहे, इथे नॉर्मल ठेवतो. आता त्याच्या पुढं हा ऑप्शन. इथे जर क्लिक केलं तर जे काय अप्लाय केलं शॅडो ते सगळं क्लिअर होऊन जातं. बरं, इथे एक क्लिक केलं, शॅडो निघून गेली. ओके, आता शॅडो तुम्हाला घेण्यासाठी सिप दाबलं का, कंट्रोल झेड केलं म्हणजे मी जी कमांड रिपीट केली, म्हणजे शॅडो जी घालवली होती ओके, आता दिसत नाही. थोडंसं एडिट करून इथे ॲक्टिव्ह होईल. आता इथे क्लिक केलं, निघून गेली. तर निघून ते गेली. म्हणजे एक कमांड मागे जाण्यासाठी कंट्रोल झेड केलं तर आलं. कंट्रोल झेडनी एक कमांड मागे येते आणि कंट्रोल शिफ्ट झेडनी पुढे जाते. ओके, इथे पण झालं. सेकंड ऑप्शन आहे काउंटर. काउंटरने काय होतं, एखादं सेप आहे त्याला मला आउटलाईन घ्यायची असेल. ओके, आता आज एखादा आपण एक सेप क्रिएट करतो इथे. आता याला अजून एक आउटलाईन क्रिएट करायची असेल तर त्याने काउंटर येतो. बघा, ॲप्लाय करून दाखवतो. काउंटर घेतला, इथून तुम्ही आउटसाईडला घ्यायचा, इनसाईडला घ्यायचा ते ठरवा. मी आउटसाईडला घेतो.
कळलं. आता इतके सारे आले, इतके सारे का आले, कारण इथे नंबर 5 आहे. इथे 1 दिला असता तर 1च आला असता, 2 दिले असते तर 2 आले असते. ओके, आणि जेवढे तुम्हाला पाहिजे. आता याची साईज जास्त झाली, इथून साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं 0.1 करतो, जवळजवळ आले, 0.5 करतो. त्यानंतरचा ऑप्शन बघूत आपण, हा ब्लेंड. आता ब्लेंड काय आहे तर तुम्ही इथं बघू शकता. इथे काय दिसतंय, सर्कल दिसतो आणि शेवटी छोटा सर्कल दिसतो. म्हणजे हा काय आहे की एखादा आपण ऑब्जेक्ट मोठा घेतला आणि छोटा घेतला, हा जर अप्लाय केला आणि त्या दोनला ड्रॅग करून जर ॲड केला तर त्या टाईपमध्ये ते होतं. तुम्हाला ते करून दाखवतो मी. आता सपोज इथे एक मी रेक्टँगल घेतला आणि इकडं छोटा रेक्टँगल घेतला. ओके, आणि आता आपण काय करू, याला वेगळा कलर देऊ आणि याला वेगळा देऊ कळण्यासाठी, नाही का. आता हे 2 आहेत, हे मी सिलेक्ट करतो. इथे ब्लेंड ऑप्शनवर क्लिक. ओके, आता ब्लेंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट करून शेवटच्या ऑब्जेक्टपर्यंत ड्रॅग करायचं. काय झालं कळलं, जे की इकडं दिसत होतं ते इथे अप्लाय झालं. ओके ओके, डिसॉर्ट बघू. एक रेक्टँगल घेतो, याला कलर देतो इथे. सो हे ट्राय करा सगळे. ओके, ह्याने वेगळं झालं, ह्याने वेगळं झालं, नाही का. म्हणजे कळलं त्या टूलचा उपयोग. त्यानंतर आहे एनव्हलप टूल. तर याने काय होते, असे पॉईंट टाकले जाते त्याच्यावर. सो तुम्हाला जो पॉईंट पाहिजे तो एडिट करा, नाही का. म्हणजे एखादा सेप क्रिएट करायचा असेल, काय असेल तर त्यासाठी एनव्हलप टूल घेऊन तुम्ही याला चेंज करू शकता इथून. सपोज मी इथं असं वरती घेतो, त्या पॉईंटला क्लिक केल्यानंतर हे असे ॲरोज येतात. त्या ॲरोला पकडून तुम्ही इथं चेंज करू शकता, नाही राऊंडमध्ये जसं पाहिजे तसं पॉईंटला करून खाली वर घेऊ शकता. त्यानंतर इथे एक टूल दिसतो, ट्रान्सपरन्सी टूल. ट्रान्सपरन्सी मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कसं असतं. आता मी एक इथे रेक्टँगल घेतो, त्याला कलर देतो, हा देऊ. ओके, आता हा इथे नेला वरती. त्या ट्रान्सपरन्सीने काय होतं ते तुम्हाला आता कळेल. हा टूल घेतला मी, इथून ट्रान्सपरन्सी अप्लाय करू. आता बघा, ट्रान्सपरन्सी आपण अप्लाय केली, युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी. तर काय होतं, या ऑब्जेक्टच्या मधून मागचा ऑब्जेक्ट दिसतोय. म्हणजे जसा ग्लास असतो का, ग्लासमधून कसं ट्रान्सपरंट असतं त्या टाईपमध्ये. बरं, हा एक आपला ऑब्जेक्ट आहे. अगोदर दिसत नव्हतं काहीच, कारण तो पूर्ण होता. ट्रान्सपरन्सी दिल्यानंतर मागचा दिसतो. आणि ट्रान्सपरन्सी आपण कमी जास्त पण करू शकतो इथून, नाही का. आता हे 50% आहे, 80% केली, 10% केली, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो. ओके, बाकीचे आपण जसं जसं डिझाईन करत तशी बाकीची प्रॉपर्टी नंतर. त्यानंतर इथे हा खूप महत्त्वाचा टूल आहे, कलर आयड्रॉपर टूल. ओके, तर याचा उपयोग काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. इकडे साईडला ठेवतो. तुम्ही इथं एक रेक्टँगल घेतला. ओके, आता याच्यातला कलर तुम्हाला सपोज हा कलर घ्यायचा. रेक्टँगल सिलेक्ट आहे आणि त्यानंतर तुम्ही हा कलर आयड्रॉपर टूल सिलेक्ट करायचा आणि जो कलर पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे फिल करायचं. त्यानंतर हा आहे स्मार्ट फिल टूल. याचा उपयोग कसा करायचा ते सांगतात तुम्हाला. हा एक रेक्टँगल आहे, हा एक रेक्टँगल आहे, हा एक सर्कल आहे, सगळं सिलेक्ट आहे. आता मी जर हा स्मार्ट फिल टूल जर सिलेक्ट केला, आता इकडून जर कलर फिल केले असते
तर या पूर्ण सर्कलला झाला असता, या पूर्ण रेक्टँगलला झाला असता आणि या पूर्ण रेक्टँगलला झाला असता. हा. तर मी हे सगळे कलर काढून टाकतो, सिलेक्ट करतो, स्मार्ट फिल टूल घेतो. आता बघा मी इथे क्लिक केलं, काय झालं, चिपकून असं. जेवढा हे बघा जेवढा एरिया आहे हा. तेवढा एक तेवढंच. नवीन सेप क्रिएट करतो. कळलं, हम्म. हा एरिया आहे, हा तेवढंच दिसतं. म्हणजे एवढे सगळे त्याने सेप क्रिएट केले. असा तुम्हाला सेप पाहिजे असतं. आता याला वेगळा कलर घ्या.